अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. या थोर दिनी मासाहेब जिजाऊच्या पोटी शुभाचा जन्म झाला. शुभाचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. 36 हातीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत ना फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय असणारे व वाणिज्य तेज जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जगाचे राजे, असे आहेत आमचे शिवाजी राजे. नीट ऐका मित्रांनो, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. कोणा पुढे झुकत नाही, मराठा जात आहे. कोणा पुढे झुकत नाही, मराठा जात आहे. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा. कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा. आणि कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. आणि कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, हेच खरे शिवरायांचे वर्तन. हेच खरे शिवरायांचे वर्तन. अशा या महान लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडवर झाला. जाता जाता मी एवढंच म्हणते, कारण या महान राजाविषयी किती बोलत ते कमीच आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असं माता जिजाऊचा पुत्र लाखात नाही तर जगात एक होता. असं माता जिजाऊचा पुत्र लाखात नाही तर जगात एक होता. पाण्याचे मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. पाण्याचे मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि हे लाख मोलाचे स्वराज्य करण्यासाठी मराठी असंच लागतं. जय जिजाऊ, जय शिवराय.